या दोघांमध्ये बेबनाव असल्याचं, एकवाक्यता नसल्याचं उघडं पडलं आहे. उघडं. मित्र हो, नमस्कार. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जो काही बेबनाव आहे तो एकदाही लपून राहिला नाही. अगदी हे महायुतीचं दुसरं सरकार आलं त्याच्या पहिल्या दिवसापासून. बघा आता हे दोन्ही नेते आमच्यात असं काही नाही, सगळं आलबेल आहे वगैरे वगैरे असं सगळं सांगत असतात, पण रोज येणारी त्यांची विधानं मात्र वेगळं काहीतरी दाखवत असतात. मुख्यमंत्री पद मिळालं नसल्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट तर नाराज आहेच, पण तो उदास सुद्धा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सतत नाराज होणं हे काही भाजपाच्या पचनी पडत नाहीत. केवळ नाइलाज म्हणूनही दोघे महायुतीत एकत्र आहेत. नाहीतर एकनाथ शिंदे आता करून करणार तरी काय आहे तो, त्यांच्यासमोर आता कुठलाही मार्ग सोपा निश्चितपणे नाही. भाजपचा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक कृती शिंदे गटाला असह्य होत आहेत आणि ही असह्यता त्यांच्या कृतीतून पुन्हा पुन्हा दिसते. आता हे एक ताजं उदाहरण बघा. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे काश्मीरला गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेताच त्यांनी थेट काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी फडणवीस पहलगाम मध्ये मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील नागरिकांच्या घरी त्यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस सगळं काही करीत होते, मात्र शिंदे सरकारमध्ये असून सुद्धा एकटे काश्मीरला गेली. त्यामुळं बरीच चर्चा झाली, वाद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे आवडलेलं नव्हतं. या सगळ्या प्रकारची चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये बेबनाव असल्याचं, एकवाक्यता नसल्याचं उघडं पडलं आहे. उघडं. पाकिस्तानी नागरिकांची यादी मिळवून त्यांना बाहेर काढण्याचे आदेश फडणवीस यांनी पोलिसांना दिले. शिंदे यांनी बुलढाणा इथल्या सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी बेपत्ता आहेत, पोलीस त्यांना शोधून काढतील असं वक्तव्य केलं. त्यावर फडणवीसांना खुलासा करावा लागला. महाराष्ट्र सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना 28 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मी गृहमंत्री म्हणून सांगतो, एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत. सगळ्यांना बाहेर काढण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे असं फडणवीस यांना स्पष्ट करावं लागलं. म्हणजे बरोबर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या विरुद्ध. एकनाथ शिंदे हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे सरकारमधील महत्वाचे घटक आहेत. ते सांगतात 107 पाकिस्तानी बेपत्ता आहेत. लगेच फडणवीस सांगतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही. मग आता खरं कोणाचं? बघा, कोणाचं खरं कोणाचं खोटं यापेक्षा सुद्धा एकाच सरकारमध्ये राहून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकवाक्यता नाही हे स्पष्ट झालं. आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं नक्कीच नाही. खरं तर याची नेमकी माहिती या पाकिस्तानच्या नागरिकाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे. मग तरीही एकनाथ शिंदे जाहीरपणे ही माहिती देतात कशी? मग देवेंद्र फडणवीस ही खोटी माहिती देत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य नाही. ते काहीही असलं तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बेबनाव, दुफळी, एकवाक्यतेचा अभाव या गोष्टी तरी उघड्या पडल्या हे मात्र नक्की. मग आता याचा शेवट कधी, कसा आणि कुठे, कुठल्या पद्धतीनं होतोय, खरं तर हाही एक मोठा प्रश्न आहे. या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे काही सध्या सुरू आहे याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.